अहो सूर्यदेवा आता तरी थांबा अशी म्हणण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. कारण विदर्भात गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे उन्हाचा धडाका जनता सहन करते आहे त्यानुसार आता खरंच सूर्यदेवाला आपला कोप कमी करा असं म्हणावं लागतंय. यातच चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी इथं शुक्रवारी सर्वाधिक 47.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ वर्धा जिल्ह्यात 47 तापमान नोंदवलं गेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून आपण ऊन सहन करतोय. आता उन्हाळा म्हटलं की पारा चढणार हे निश्चितच, मात्र त्याचीही कुठेतरी एक मर्यादा असायला हवी. विदर्भ तसा नेहमीच सूर्यदेवाच्या कोपाचा सामना करत असतो. यावेळी मात्र सूर्यदेव चांगलाच कोपलेला दिसतोय आणि म्हणूनच विदर्भातील सर्व जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची सातत्यानं नोंद होते आहे. यातच विदर्भातील काही जिल्हे हे सातत्यानं होरपळलेले असतात. शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत सर्वाधिक 47.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याचा पारा 46.4 स्थिरावला. तर इकडे वर्धा जिल्ह्यात 47 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या पाठोपाठ अमरावतीत 46.4 तापमान नोंदवलं गेलं. तर नागपुरात 45.7 आणि यवतमाळ जिल्ह्यात 45.4 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इकडे अकोल्यात 44.8 आणि गोंदिया जिल्ह्यात 44.9 तापमान नोंदवलं गेलं. तर भंडारा, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचं तापमान मात्र काहीसं कमीच आहे. भंडारा जिल्ह्यात 42, वाशिममध्ये 42.6 आणि बुलढाणा जिल्ह्यात विदर्भातील सर्वात कमी 41 तापमान नोंदवलं गेलं. तर हिरवळीनं वेढलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा पारा देखील 46 पोहोचला आहे. यामुळे हिरव्यागार गडचिरोली जिल्ह्याचा वाढलेला पारा पाहता विदर्भातील इतर जिल्ह्यांना देखील आणखी हिरवगार करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.